ओके. पहिलं कॅल्क्युलेशन आपल्याला योगिता ताईंनी एक्सप्लेन केलं. आन्सर इज द 984 बरोबर, असं काहीतरी होतं. ओके, 984. सेकंड कॅल्क्युलेशन माझ्यासमोर स्वाती गांगुडे ताई दिसत आहेत. स्वाती गांगुडे ताई, 2 नंबरचं कॅल्क्युलेशन मला समजून सांगा. ओके, थोडं फास्ट. Yes, sir. 843. थोडा आवाज मोठा Direct ठेवा, available. आवाज कमी येतोय आम्हाला. 843 direct available. 800 on 100 is rod. ताई 40 त्याला on गाठ मारा आणि 10 जवळ घ्या 20 तोंडाजवळ, unit आम्हाला rod. खूप आवाज कमी येतोय. थोडस लवकर. चला रोहिणी ताई, सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन, त्यांचा माईक चालू होईपर्यंत वेळ कमी आपल्याकडे. रोहिणी ताई, 2 नंबरचं कॅल्क्युलेशन समजून. हा, 2 नंबरचं. Sir, 843. ओके. So 8 available on 100 rod, 4 also available, and 3 also available on 10 rod. व्हेरी Then गुड. minus 731. 7 is direct available on 100 rod, 3 is also available, and 1 is also available on unit rod. So we can minus. Then plus 621. 6 is also available, 2 also available, 1 also available. Then 115. 100 अवेलेबल आहे, 1 पण अवेलेबल आहे, 5 पण अवेलेबल आहे. देन मायनस 37. 10च्या रॉडवर 30 मायनस केला, 7 युनिटच्या रॉडवर मायनस केला. आन्सर इज 812. 812. 812 आहे आन्सर. काय आन्सर? 811 जस्ट मी चेक. हा सॉरी सर, 11. नो प्रॉब्लेम. असं होतं आन्सर मॅथमॅटिक मध्ये, एक तर 100% करेक्ट, नाही तर 100% रॉंग. तुम्ही मी काल पण एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. एक अंकाने जरी मुलांचं मिस्टेक झाली अबॅकस टूलवर, तरी आन्सर रॉंग होतं. लक्षात आलं? आपण किती मेहनत केली, म्हणून ॲक्युरेसी आणि कंट्रोल, ऑपरेटिंग ऑफ द टूल, याच्यावर आपलं ऑपरेटिंगवर थोडासा कंट्रोल पाहिजे. आणि जस्ट हा एक थोडी, किंवा जे बघतोय ते आपल्या नंतर लिहिलं गेलं पाहिजे. मला पुढच्या दिसत आहेत. एक मिनिट, आता मध्ये सिक्वेन्स चेंज झाली. मी अजून तिसऱ्या ताई कोणाचं नाव घेतलं होतं? स्वाती गांगुडे ताई. तुमचा माईक ऑन झाला का स्वाती गांगुडे ताई? नसेल झाला तर मला पुढच्या ताईंना घ्यावं लागेल. ओके, हा एक मिनिट थांबा. मला पूजा वालेकर ताई दिसत आहेत मला. सिक्वेन्सिंग काहीतरी चेंज झाली तुमची. पूजा ताई. सर माझं होतं वाघमोडे. वाघमोडे ओके ठीक आहे. आता तुम्ही दिसत नाही मला वाघमोडे. हा बोला वाघमोडे ताई, बोला. पुढचं घ्या तुम्ही, 3rd नंबरचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे, घ्या वाघमोडे ताई. सर आवाज प्लीज येतोय माईक माझा? बंद ठेवा. कोणाचा तरी माईक ऑन आहे अजून. हॅलो, ज्यांचा आवाज सांगितला नाही त्यांनी बंद ठेवा प्लीज, कृपा करून. खूप सारा आवाज येतोय. थांबा सर माझा आवाज येतोय? थांबा ताई, थांबा. स्वाती गांगुडे ताई, तुमचा माईक बंद ठेवा. परत आता तुमचा खूप सारा आवाज येतोय तिकडनं. प्लीज, मी म्यूट करतो तर म्यूट पण होत नाही. तुम्ही तुमच्या रेंजचा रेंजचा प्रॉब्लेम आहे. आता परत ऑन करू नका. स्वातीताई गांगुडे ताई कंटिन्यू करा प्लीज, कारण रेंजचा प्रॉब्लेम असला की प्रॉब्लेम येतो. हा चला प्लीज थोडासा फास्ट. वाघमोडे ताई बोला. मी ना? हा ठीक आहे. 428, 400 direct available, 20 also direct available on 10 rod, and 8 also available direct on unit rod. Then minus 116, 100 on 100 rod is direct available, and 10 also direct available on 10 rod, and 6 also available on unit rod. Then minus 212, 200 also direct available on 100 rod, 10 also direct available on 10 rod, and 2 also direct available on unit rod. Then plus 668, 600 direct available on 100 rod, and 60 also direct available on 10 rod, 8 also direct available on unit rod. Okay. Wait now. Okay. Wonderful. Next. Minus 16, 10 rod also direct available 10, and 6 also available on direct available on unit rod. Answer 200. 700
53. व्यवस्थित बघा परत. नाही सर. तर परत करू का? परत नाही आता. एकदा गेलं की 0 इज 0. अबॅकस मध्ये 0 म्हणजे अबॅकस मॅथमॅटिक मध्ये ओके ना. थोडस पुन्हा परत रिया टिलेकर ताई करा परत पुन्हा. आता तुम्ही बघा त्या काय सांगतात ते आणि काय आन्सर येतं ते. हा ओके. पिल्लू तू मध्ये करणारच. हा सर. त्याला पण वाटतं ना की मी आन्सर सांगावेत म्हणून तो करणारच वच. नो प्रॉब्लेम. रिया ताई थोडंसं फास्ट. रिया टिलेकर ताई. नेक्स्ट सांगा हेच कॅल्क्युलेशन. 400, हा 428 direct available, हम्म, minus 100, 16 हा direct available, हम्म, minus 200 direct available, 12 मधलं 1, 2 direct available, हम्म, plus 600 direct available, plus 600 plus 8 direct available, प्लस minus 668 668 68. 60 ऑन टेन्स रॉड 8 ऑन युनिट रॉड. थोडं कॉन्सन्ट्रेट आपण का मुलांबरोबर आपल्याला थोडंसं लहान लहान मुलांना शिकवायचं, त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी एकदम स्ट्रॉंग पाहिजे ॲज अ टीचर म्हणून. Okay. नेक्स्ट. Minus 16, one is tens rod direct available, 6 is units rod direct available. व्हॉट इज Answer आन्सर? is 752. ठीक आहे वाघमोडे ताई लक्षात आलं हा असेल. बरोबर सर. हा ठीक आहे काय हो हरकत हो नाही. हो हो सर. नेक्स्ट. मला नेक्स्ट दिसत आहेत. खूप मोठा जम्प होतो काहीतरी. चष्मावाल्या ताई कोण आहे त्या दिसतात मला, पण मला नाव नाही दिसत आहे त्यांचं. अजून जास्त ओळख नाही ना माझी. एक मिनिट. मी का सर जाधव. हा लक्ष्मीताई. ओके चला सांगा पुढचं. 677 is direct available, हम्म, minus 100, हम्म, 166 is also direct available, हम्म, then 144, so 4 is not available, so in house formula हम्म. minus 1 plus 5 by minus 40 plus 50 हा? and परत सेट द झिरो. पहिल्यापासून पुन्हा परत एक्सप्लेन करा. पहिल्यापासून एक्सप्लेन करा. 677 is Okay. direct available, ओके minus 166 is direct available, व्हेरी गुड. plus 144, so minus 10 and plus 15. 5050 15 नाही 50. 5050 आणि 4 साठी minus 1 plus 5, ओके. then 200 direct available, 30 is also direct available, and 3 is also direct available, so answer is 888. आहे सरांचा करेक्ट. ओके. आन्सर इज द 888. काय हरकत नाही. जस्ट तुम्हाला इन हाऊस फॉर्म्युला एक्सप्लेन करायचा होता. इथं बऱ्यापैकी इन हाऊस फॉर्म्युलाच असेल. मला पुढच्या ताई दिसत आहेत. अनुजा जगदाळे. अनुजा जगदाळे ताई तुम्ही कुठून येत? माईक ऑन करा आणि पुढचं कॅल्क्युलेशन सांगा. पुण्यावरून आहे सर मी. ओके सांगा ताई पुढचं. हो सर. 133. 100 is direct available on hundreds rod. 33 is also available. 3 on a tens rod, and 3 is also on a unit rod. ओके. Again 400. 400 is not directly available on 100 rod. So we apply minus 100 plus 500, and 22. 22 is also not directly available. Minus 30 plus 50, and 2 is also not available. So minus 3 plus 5. Again 100 is directly available on hundreds rod. 0 is also available. Again 2 is directly available on unit rod. 212. 200 is also directly available on hundreds rod.
10 is also available on a tens rod and 2 is also available on unit rod. So answer is 869. छान एक्सप्लेन केलं तुम्ही. किती 869. फक्त Yes. 109च्या इथं थोडंसं अजून थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून मुलांना 1 इज द ऑन 100 रॉड म्हणजे 1010 किंवा 102 किंवा 1010 आपण जेव्हा म्हणतो तेव्हा टेन्स वर नॉट ऍप्लिकेबल, नॉट Okay. ऍप्लिकेशन नॉट Not रिक्वायर्ड. available. आपण असं Okay. पण मुलांना सांगू शकतो की डायरेक्ट अवेलेबल नाही, ऍप्लिकेशन इज नॉट रिक्वायर्ड. 0 साठी ऍप्लिकेशनची रिक्वायरमेंट नाहीये आणि 2 साठी डायरेक्ट अवेलेबल. छान सांगितलं, नो प्रॉब्लेम. जयश्री ताई, थर्ड कॅल्क्युलेशन. जयश्री बारी ताई. ओके. Now 554 direct available. पुन्हा परत रीड करा व्यवस्थित. 544 direct Okay. available. ओके. Then 244. 200 is available. Then 44 is not available. Then we will take the 40. Then formula is that tens rod at 50 less 40. Then at 4 unit rod at 5 less 4. Then third less 250. Then less 200 direct available on 100 rod. Then tens rod less 1 is not available, less 10 is not available. Then in-house formula at 4 less 5 less 10. जयश्री Then formula ताई, sir, जयश्री at ताई, 4 मी ऐकतच at होतो. ऐका 40 ऐका at आता 40 थांबून घ्या, less थांबून घ्या, थांबून घ्या, थांबून घ्या. मी फक्त माझ्या बोलायची वाट बघत होते. तुम्ही आता ऐका. कुठून वारी करून आलेत का तुम्ही आधी 30-40 हजार रुपये भरून? नाही केलेले ना? आपल्यामध्ये असा फॉर्म्युला नाहीये. जर वारी करून आलाय असाल तर मला समजू शकतं की कोणीतरी तुम्हाला शेंडी लावली 30-40 हजाराची म्हणून ते वडण काय आपलं अजून सुटत नाहीये. मला असं वाटू शकतं. पण असा फॉर्म्युला आपण कधीच बोलत नाही. परत बरोबर. मग परत सांगा आता. सांगा परत मग. नवीन करू सर. पहिल्यापासून सांगा. At 544 direct available. Then 244. 200 direct available. मग आता 44. मग 40 चा फॉर्म्युला आहे लेस 4 at 5. नाही, at 50. नाही, Less नाही, 40 at नाही, 50. नाही, नाही, नाही. ऐका जरा. प्लस 40 इज इक्वल टू, मला सांगा कसा फॉर्म्युला आहे. प्लस 40 इज इक्वल टू at 50. नाही, असा फॉर्म्युलाच नाही नाही. बुक मध्ये लिहिलेला आपण. आणि तुम्ही आता रोज क्लास करतायत. 2 दिवस गॅप झाला थोडा. आता कोणी सांगितलं तुम्हाला 2 दिवसापूर्वीच मी असं नवीन काहीतरी शिकवलं असं? इकडे लक्ष द्या. प्लस 40, लक्ष द्या. प्लस 40 इज इक्वल टू, हा 40 करण्यासाठी आपण 10च्या ऑर्डरच्या लोअर बिट्सला विचारतो. देर इज अवेलेबल 40. व्हॉट दे से? दे से नो. बोला, मी सांगतोय तसं बोला. बोला. नो. व्हॉट दे से? लोअर बिट्स काय म्हणतायत तुम्हाला 10च्या रॉड वरचे? देर इज अवेलेबल प्लस 40. नो. सो लगेच आपण बोलतो -10 प्लस 50. आपण असं बोलतो. हा स्टँडर्ड आहे. नाही तर काय होईल की तुम्ही भलतं काहीतरी बोलाल, मुलं अजून भलतं काहीतरी करतील आणि मग स्पीडअप साठी कॉन्ट्रोवर्सी तयार होते. जो स्टँडर्ड आहे तो स्टँडर्ड आहे. नो प्रॉब्लेम. मी म्हणजे तुमच्यासाठीच नाही. कन्फ्युजन होतं सर मला. कशाला आधी मी ते confusion होईल? मायनस बोलते, नंतर मग ते प्लस असं मी बोलते. कधी तिथे शिकवलं confusion नाही. होतं. नाही तर मग कुठेतरी 40-50 हजाराची शेंडी लावून आलेले तुम्ही स्वतःला. मी स्पष्ट सांगतो. असं कुठेतरी बसल्याशिवाय, कुठल्या तरी पंक्तीला बसल्याशिवाय, कुठल्या तरी पारायणला बसल्याशिवाय असं कसं काय तुम्ही शिकणार? असं नाही होत. मग आता मी सांगतोय तसं करा. ओके. पुन्हा परत मग मला सांगा, 40 साठी तुम्ही कोणाला विचारतात? देर इज अवेलेबल 40. कुठल्यावर नजर जाते तुमची? पहिले नजर कुठं जाते ते सांग. टेन्स रॉड वर. टेन्स रॉडच्या लोअर बीटवर जाते का अप्पर बीटवर जाते? लोअर बेड वर आधी. मग लोअर बीटवरच पहिलं ऍप्लिकेशन व्हायला पाहिजे ना. येस. मग सिंपल आहे. -10 प्लस 50 असं झालं पाहिजे.
हा हे बघ मेथॉडॉलॉजी कुठल्याही गोष्टी बनवताना माग सायन्स आहे. सायन्स आपण अप्लाय करू. पुन्हा परत म्हणून पहिल्यापासून समजून सांगा. 544 इज द डायरेक्ट अवेलेबल ऑन available. एव्हरी रॉड, म्हणजे 500 इज Yes. ऑन 100 रॉड, 40 ऑन 10 रॉड, 4 ऑन Rod. युनिट रॉड. नेक्स्ट ऍप्लिकेशन 244 समजून सांगा. 200. Yes. 200 direct available. हम्म, Then 40 is not available हम्म, on 10th rod. हम्म. Then less 10 at 50. वंडरफुल. Then unit rod 4 is not available. Hmm. Then less 4 लेस 1 ऍड 5. less 1 at 5. And then next less 215. 200 is direct available in 100 rod. And 15 also. 215 direct available. Hmm. Then 122 100 rod 100 is available. 10th rod 20 also available. And then unit rod 2 is not available. Then less 3 at 5. Then answer वंडरफुल. is 695. बघा बरं आता किती छान समजून सांगितलं. मला बरं नाही वाटलं ना. ऍक्च्युली सर ते माझी मुलीचं मी केलंय ना तिचं असं म्हणजे तिचं बरंच मी मग मी घेतलं. काय बोलतो तुम्हाला? मी काय बोललो तुम्हाला? तुम्ही कुठलं तरी ऐकल्याशिवाय बोलणार नाही. तुम्ही मान्य आणि करत नाही. आता मुलीच्या नावाने तुम्ही सांगितलं की मी काहीतरी मागच्या कुठंतरी क्लासलाही ऐकलंय असं. बोलली होती सर. नाही 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 मागच्या क्लासलाही बोलली होती मी तुम्हाला. नाही, ठीक आहे ना, काय हरकत नाही. मला माहित नाही, मला लक्षात नाही आलं, पण तेच मी सांगतोय हा की हा तुम्ही कुठेतरी ऐकलंय. नो प्रॉब्लेम. मग हम्म. मुलीला किती भरत होते तुम्ही दर दर लेवलला, प्रत्येक लेवलला? ऍक्च्युली सर तिचे ना 3,000 रुपये होते. मग ठीक आहे ना, मग सुरू करा ना तुम्ही 2000 आणि मध्ये त्यांचं साध्यामध्ये. असं आहे सर 5च लेवल म्हणतात ते. मी मग एकच आपल्या पण लेवल केली 5च आहेत 0 ना. आणि फर्स्ट. आपल्या पण 5च आहेत ना म्हणजे 5वीच्या मुलांना. असं आहे का? हम्म. हम्म. असं आहे का? म्हणजे तुम्हाला नाही समजलंच नाही अजून? ऍक्च्युली हा. नाही ऍक्च्युली ते असं सांगतात की 8 लेवल नाही आम्ही मर्ज केलेलं आहे. आणि तिची जी बुक आहे ना सर हम्म. तिथे लेस 5 ॲट 5 लेस 5 लेस 10 त्याचं ॲट सोडून 10 द्या आणि ताई. ॲट 14 लेस 14. हा, हां. काही प्रॉब्लेम. नाही म्हणजे तिचे जे बुक्स आहे ना त्याचं सांगते. नो प्रॉब्लेम, ठीक आहे ना. चलो ओके. हं. जस्ट प्रॅक्टिसचा ओके. पार्ट होता. पुन्हा परत अशा खूप साऱ्या प्रॅक्टिस करणार आहेत आपण. नो प्रॉब्लेम. आज थोडीशी मला पण थोडीशी घाई आहे. मला माहिती आहे काही गोष्टी आपल्या अजून पण पेंडिंग आहेत. पण डेफिनेटली होतील. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आता पार्ट होता, आजचा जो पार्ट होता तो हा पार्ट होता. इकडे लक्ष द्या सर्वजण. काल आपण सर्व ऍडिशन ऍडिशन डिजिट शिकलो होतो. प्लीज इकडे लक्ष द्या. +1 +2 +3 +4 +5 +6 +7 +8 आणि +9 थिअरी शिकलो होतो. आणि थोडंसं हे जर आपल्याला एक मॅच्युरिटी आली असेल तर सर्वांना लक्षात येईल की इथपर्यंत मात्र डेफिनेटली आपल्याकडे सर्वजण थोडंसं फास्ट सर्वजण उत्तर द्या की हे सगळ्या गोष्टी डायरेक्ट अवेलेबल असतात. कधी डायरेक्ट अवेलेबल असतात? सम टाइम तुमच्याकडे समजा याच्यापेक्षा बिगर डिजिट असेल तुमच्याकडे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 3 आहे, 2 आहे, 4 आहे. लक्षात आलं? असा डिजिट असेल तर मला डायरेक्ट 1 करणं डायरेक्ट अवेलेबल होतं. पण समजा माझ्याकडे 5 आहे आणि तेव्हा मला -1 करायचंय, तर तेव्हा मला काय करावं लागतं? इन हाऊस करावं लागतं. मला काय करावं लागतं? इन हाऊस करावं लागतं. हे आपण रोजच्या रोज कॅल्क्युलेशनमध्ये बघतोय. म्हणजे क्विकली मला रिमाइंड झालं पाहिजे नेमकं मला काय करावं लागणार आहे. पण तरी पण एक म्हणतात ना, की एक स्वभाव असतो प्रत्येक डिजिटचा. 1, 2, 3, 4 हे डायरेक्ट होतात. ॲडिशन असो की सबट्रॅक्शन होतो किंवा इन हाऊसमध्ये केले जातात आणि त्याच्यानंतर नेक्स्ट हाऊसमध्ये पण केले जातात. याच्यासाठी फॉर एक्झाम्पल जर मी 29 घेतला, लक्षात द्या 29 घेतला, करा माझ्याबरोबर सर्वजण प्लीज फिंगरवर. 29 -4 बघा डायरेक्ट अवेलेबल. त्याच्यानंतर अगेन -4, -4 साठी +1 -5 असं झालं पाहिजे जयश्रीताई. +1 -5 पुन्हा बघा आपल्याकडे काय होतं आन्सर? 25 होतं. 25 मधून मला काय करायचं? -4. -4 साठी +1 -5 असं होतं. -4 असं झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा परत -4. आता -4 आपल्या युनिट रॉडवर नाहीये आणि दॅट टाइम आपण आतापर्यंत शिकलो की -4 चा फॉर्म्युला +6 -10 असा फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकलो. +6
-10 असा फॉर्म्युला शिकलो. अगेन -4 इन हाऊस फॉर्म्युला पॉसिबल आहे. +1 -5 -4 असा झाला. अगेन -4 इथं -4 होऊ शकतात का युनिट रॉडवर? नाही, ओनली 3 अवेलेबल आहेत. म्हणून -4 चा फॉर्म्युला +6 -10 आन्सर इज द 9. मुद्दाम तुम्हाला मी सांगतोय कधी इन हाऊस कधी नेक्स्ट हे मात्र आता क्विकली, कारण आपण थोडासा मॅच्युरिटीकडे जातोय. प्रॅक्टिस करावी लागणार आहे. पुढच्या वीकमध्ये तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रामाणिकपणे सबमिशन करावं लागणार आहे. तेव्हा आपलं 9 तारखेला किंवा त्याच्या आसपास 1-2 दिवस थोडंसं लेट इकडे तिकडे आपली फायनल एक्झामला तुम्ही सर्वजण क्वालिफाय होणार आहेत. ओके, म्हणून सर्वजण प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करणार आहेत. आणि आपण डेफिनेटली आपण असं बघितलं होतं की 5 साठी निश्चित आपण असं बघितलं तर 5 बऱ्याच टाइम डायरेक्ट पण होतो आणि याच्यासाठी इन हाऊसची गरज नसते, तो नेक्स्ट हाऊसच मध्ये होतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे फक्त 20 आहे किंवा माझ्याकडे 9 आहे असं समजून करा. चला सर्वजण करा लवकर. 29 आहे आणि मला -5 करायचं. बघा डायरेक्ट झाला. अगेन -5 करायचं तर युनिट रॉड मध्ये -5 करू शकत नाही, तर डायरेक्ट नेक्स्ट हाऊस +5 -10 अगेन -5 बघा डायरेक्ट अवेलेबल. अगेन -5 +5 -10 अगेन -5 डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज द 4. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे 5 फक्त 2च मोडमध्ये होता, एक तर डायरेक्ट नाहीतर नेक्स्ट हाऊस मध्ये. ऍडिशनला पण आणि सबस्ट्रॅक्शनला पण सेम थेरी आहे. आता आजचा जो लर्निंगचा पार्ट आहे आपला, तो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण, की आपण आता हे शिकतोय आज की -6 -7 -8 -9 हा डायरेक्ट बनवतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 9 असेल आणि मला 9 करायचं आहे मायनस, तर डायरेक्ट होणार. माझ्याकडे 8 आहे, याच्यातून मला -6 करायचं तर डायरेक्ट होणार. माझ्याकडे 9 आहे, मला जर -8 करायचं आहे तर डायरेक्ट होणार. म्हणजे सम टाइम कदाचित जे आपल्याकडे अवेलेबिलिटीचे आहे त्याच्यानुसार खूप वेळा आपण डायरेक्ट 6 7 8 9 करू शकतो. पण पॉसिबिलिटीज नसेल तर कधीही इन हाऊस फॉर्म्युला वापरला जात नाही 6 7 8 9 साठी. फॉर एक्झाम्पल कुठलाही अंक घ्या. 29 करा सर्वजण. 29 -7 हे बघा डायरेक्ट झाले -7. आणि मग आता पुन्हा परत आपल्याला शिकायचा पार्ट आहे की आता पुन्हा परत -7 करायचंय. तर इथं -7 नाहीये युनिट रॉडवर, म्हणून -7चा फॉर्म्युला आहे +3 असा झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? +3 असा झाला पाहिजे. आणि म्हणून आजचा शिकण्याचा पार्ट आहे. प्लीज इकडे सर्वजण लक्ष द्या. सर्वजण लक्ष द्या. 1 +4 असा आपोआप झाला पाहिजे. आता अर्चनाताई हे बघा 1 +4 आपोआप झाला पाहिजे. करा सर्वजण, प्रॅक्टिस करा. मला हात दिसले पाहिजे सर्वांचे. हे लक्ष द्या. 2 +4 करायचं असेल असं झालं पाहिजे. म्हणजे आपण काय बोलत आलो आतापर्यंत +4 साठी -1 +5. आता मी काल तुम्हाला सबस्ट्रॅक्शन सांगितलं होतं. -4 असा झाला पाहिजे असं सांगितलं होतं. आता मी असं सांगतोय तुम्हाला, जर मला +4 करायचा आहे तर +4 असा झाला पाहिजे. असा झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? असा झाला पाहिजे. असा बघा +4 असा झाला पाहिजे. करून बघा. +4 असा झाला पाहिजे. +4 असा झाला पाहिजे. का? -1 +5 असं झाला पाहिजे. नेक्स्ट 3 आहे माझ्याकडे आणि मला +1 करायचा आहे तर असा होणार, कारण हा अवेलेबल आहे. अवेलेबल होणार. अगेन +1 करायचा तर असा होणार. क्विकली झाला पाहिजे. आता ऑटो पायलट मोडमध्ये गेलो पाहिजे. त्यासाठी मी काल सायकलचं पण उदाहरण दिलं होतं. आपण नवीन सायकल घेतली की आपल्याकडे 2 झरणारे जरी असले लेफ्ट अँड राईटला तरी आपण कुठेतरी टक्कर मारतो. तो मोड आपला हळूहळू आता कमी झाला पाहिजे. आपण एक्सपर्ट झालो पाहिजे. आपण थोडंसं हायवेला म्हणजे थोडंसं एक्सपर्टीज कडे गेला पाहिजे. हा एक याच्या मागचा उद्देश आहे. सो पुन्हा परत 4 सर तुम्ही दिसत आहे का +3 मला? +3 हा दिसत नाहीत तुम्ही म्हणलं. मी दिसलो नाही दिसत तरी नाही. चालेल. आवाज तर येतोय ना माझा. ऍक्शन असं असं ऐका ना. बोटांची ऍक्शन करा सर. सुनीता ताई, मी सर्वांना दिसतोय, तुम्हीच आम्हाला दिसत नाही, ही आमची कंप्लेंट आहे. सर माझ्या मांडीवर जरा माळ आहे माझं. बरं बरं. मग तुमचे मांडीवर जरी पाळ असलं ना तरी तुम्ही ना मला असं राईट साईडला क्रोल करा. तुमचा मोबाईल असा राईट साईडला क्रोल करा, म्हणजे नाही तर डबल टॅप करा त्याला, राईट साईडला क्रोल सर करा. बोटांची ऍक्शन बघितल्यानंतर पटकन लक्षात येतं सर असं हो येतो. हो ना, हो ना. ताई मग असा क्रोल करा ना, म्हणजे बडबड करणारा तुम्हाला स्पीकर दिसतो. असा राईट साईडला क्रोल करा मोबाईल. राईट साईडला चालेल असा चालेल. क्रोल करा, नाहीतर डबल टॅप करा त्याला. हा
काही हरकत नाही ना ताई. बाळाला सांभाळा तुम्ही. फक्त उलट म्हटलं तुम्ही नेटवर्क मध्ये नसाल, तुम्ही दिसत नाही म्हणून मी सांगितलं की आमची कंप्लेंट आहे, तुम्ही दिसत नाही असं. ओके, काय हरकत नाही, इकडे लक्षात. नेक्स्ट प्लीज. ओके, काय करत होतो आपण? थोडस ऑटो पायलट मोड मध्ये जात होतो कॅल्क्युलेशन मध्ये, की इथं ऑटो पायलट मोड पण आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 29, इकडे लक्षात आहे, 29 आणि +1 करायचं असेल तर आपण डेफिनेटली नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला करतो, -9 +10. पण जर 4 असेल आणि पुन्हा परत मला +1 करायचा, तर असा आपोआप झाला पाहिजे, असा आपोआप झाला पाहिजे. +1 साठी काय केलं, इकडे लक्ष द्या, असा होता माझ्याकडे. +1 साठी आपोआप झाला पाहिजे, म्हणजे +1 = -4 + 5. हे आपोआप होण्याची क्रिया प्रॅक्टिसची आहे. प्रॅक्टिस करावी लागेल. आणि ती कशी करायची? काही नाही. तुम्ही कुठेही गाडीत जरी तुम्ही प्रवास करत असाल, तुम्ही रिक्षात बसलेले असाल, तुम्ही काही करत आहेत, कुठं मैत्रिणींमध्ये गप्पा मारतायत, तरी पण प्रॅक्टिस कशी करायची ते पुढच्या उद्या एवढ्या 2-3 दिवसात सांगेल. आपलं काम आपण करून घ्यायचं. बाकीच्यांचा विचार नाही करायचा. विदाऊट टूल, विदाऊट सर्व काही गोष्टी करता येतात. टूल असलं तर अतिउत्तम. टूल जर तुमच्या पर्समध्ये जागा घेतली असेल टूल्सने, तर इट इज अ पॅशन. ही नवीन काहीतरी पॅशन सुरू झालंय. पण अजून मला वाटत नाही पर्समध्ये कोणी जागा घेतलीये. म्हणजे अबॅकस टूलने जागा घेतली, ती घेतली गेली पाहिजे. हा, सुषमाताई म्हणतायत म्हणजे गुड. रियाताई म्हणतायत म्हणजे गुड. माहित नाही बाकीच्या ताई अजून विचार करतायत, ठेवू की नको, ठेवू की नको, कोण काय म्हणतील. बनायचं हे 1,00,000 रुपयाचं आहे. जर कोणी विचारलं, अर्चनाताई गावाला गेल्याच खानदेशमध्ये कदाचित चुकून, आणि सांगायचं, तर कोणी हात लावलाच पर्स, म्हणायचं 1,00,000 रुपये. ते म्हणतात बाप रे, ठेवा बाबा, हे फार मोठे एक तर पर्स पण गायब होईल, एक तर हे नाही तर मग खूप सुखरूप राहील. हा, जे आपले जवळचे असतील ते खूप सुखरूपपणे पर्स सांभाळतील, आणि 1,00,000 रुपयाचं त्यांना वाटलं याच्यात सोनं बिनं काय, मग गायब होण्याची शक्यता आहे. पण एक जस्ट मजेत सांगितलं. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. आपण आजचा क्लास काय बोलत होतो, की आपल्याला सबस्ट्रॅक्शन जेव्हा करायचं, प्लीज इकडे लक्ष द्या. जेव्हा सबस्ट्रॅक्शन करायचंय, तेव्हा सबस्ट्रॅक्शन करताना आपल्याला 6, 7, 8, 9 साठी एवढंच लक्षात ठेवा. 6, 7, 8, 9 साठी मला सबस्ट्रॅक्शन करायचं असतं, पण मला इन हाऊस मध्ये मला ऍडिशनचा फॉर्म्युला वापरावा लागतो. एवढंच सांगायचं होतं मला. आणि मग लगेच आपल्याला प्रॅक्टिसला जायचंय. प्लीज इकडे लक्ष द्या. हे बघा, इकडे लक्ष द्या सर्वजण. जर मला सबस्ट्रॅक्शन करायचंय, मला हा सबस्ट्रॅक्शन करायचा असतो इथून, हा पार्ट मला सबस्ट्रॅक्शन करायचा असतो, डायरेक्ट होतो. याला इन आउटची गरज नसते, इन आउटची गरज नसते. आणि जेव्हा मी कॉम्बिनेशन मोड मध्ये येतो, जेव्हा माझ्याकडे कॉम्बिनेशन मोड येतो, त्या कॉम्बिनेशन मध्ये मला इन हाऊस मध्ये ऍडिशनचा फॉर्म्युला करावा लागतो. तो कसा, ते लगेच आपण करून बघू. प्लीज एव्हरीवन, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 99 सर्वजण प्लीज. 99 -9 डायरेक्ट अवेलेबल. अगेन -9, किती सोपं आहे. -9 +1 -10, अगेन -9 +1 -10, अगेन -9 +1 -10, अगेन -9 +1 -10. सोपं आहे की नाही. अगेन -9 +1 करावं लागणार आहे, इथं +1 करावं लागणार आहे. आणि +1 असा झाला पाहिजे, +1 असा झाला पाहिजे. +1 -10, -10 कसा होईल, असा होईल. कॉन्ट्रावर्सी आहे. पुन्हा करून बघा, करून बघा प्लीज एव्हरीवन, इकडे लक्ष द्या. 99 -9 डायरेक्ट अवेलेबल. -9 -9 -9 -9. आता आन्सर आलं तुमच्याकडे 54. आन्सर काय आलं तुमच्याकडे 54. -9 -9 -9 करत करत तुमच्याकडे 45 मायनस झाले. 9 5 जा 45, 45 मायनस झाले. आता तुम्हाला परत -9 करायचंय. -9 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड. म्हणून आपला फॉर्म्युला काय, आपला काय -9चा फॉर्म्युला +1 -10. आणि +1 असा होतो, आणि -10 असा होतो. कॉन्ट्रावर्सी अशी बरोबर आठवली पाहिजे. आठवलं का? आठवलं का? नाही आठवलं. सुषमाताई म्हणतात म्हणून नाही आठवलं. इकडे लक्ष द्या. आपला आन्सर होता 45, 54. इकडे लक्ष द्या. काय होतं 54. लक्ष द्या. -9 इथं -9 आहे का? नाही. मग आपलं युनिट ऑर्डरचं ऍप्लिकेशन काय आहे? ऍप्लिकेशन आहे +1 -10. अबॅकस टूलवर जा आता. अबॅकस टूलवर जा. अबॅकस टूलवर जा.
अबॅकस टूलवर जा. हा चला घ्या 54 करा तिथं. 54 करा. 54 घेतलं, केलंच 54. आता इकडे लक्ष द्या. हा म्हणजे मजेशीर आहे. जसं जेवढं म्हणून खूप प्रॅक्टिस पण करावं लागणार आहे. इकडे लक्ष द्या. 54. आता 54 मध्ये +9 करायचा मला युनिट रॉडवर. तिथं +9 आहे का? +9 अवेलेबल, सॉरी -9 अवेलेबल आहे का? सॉरी -9 अवेलेबल आहे का? नाही. पण -9 चा फॉर्म्युला आठवा पहिले सुषमाताई. -9 चा फॉर्म्युला आहे +1 -10. आणि मग +1 युनिट रॉडवर कसा कराल हा प्रश्न आहे माझा. तो ऑटो पायलट मोड आला पाहिजे. की कसा होतो? +1 कसा होतो सांगा? -4 +5 +5 हा होतो. हा आठवला पाहिजे. आणि पुढे काय करायचं अजून परत? -10 तेव्हा कम्प्लीट होईल ते. -10 टेन्स रॉडवर. आता -10 आहे का तिथं? नाहीये. म्हणून -10 चा फॉर्म्युला +40 -50. प्रॅक्टिस करावी लागेल. सिंपल आहे. 99 घ्यायचं, -9 -9 -9 करत करत जायचं. पुढचं परत घ्या. 99 -8 बघा डायरेक्ट अवेलेबल. -8 इज डायरेक्ट अवेलेबल. अगेन -8 +2 -10. आता -8 ची प्रॅक्टिस करतोय आपण. आता अगेन -8 -8 काय म्हणतो? +2 बघा +2 असं इथं नुसतं +2 म्हटलं की झालं पाहिजे. +2 -10 असं होतं. +2 असा झाला पाहिजे. +2 असा झाला पाहिजे. +2 कसा होतो? -3 +5. हा आता +5 एवढा वेळ नाही, लगेच असं झालं पाहिजे. लगेच असं झालं पाहिजे. आता थोडासा ऑटो पायलट मोड आला पाहिजे. ओके ना? पुन्हा परत 99 -8 करा. -8 अगेन -8 -8 साठी +2 -10 अगेन -8 इथं -8 आहे का? नाही. -8 चा फॉर्म्युला +2 -10 अगेन -8 इथं -8 आहे का? नाही. -8 चा फॉर्म्युला +2 -10 अगेन -8 +2 -10 अगेन -8 बघा डायरेक्ट अवेलेबल. अगेन -8 +2 -10 आणि -10 इथं आपोआप झाला पाहिजे असा. -10 असा झाला बघा. -10 प्लस आणि -10 असं वेगवेगळं ऍप्लिकेशन आहे. प्रॅक्टिस करावी लागेल. हा लक्ष द्या. आणि याच्यासाठी काही लिहायची गरज नाही. मी काय सांगितलं? 99 घ्यायचं, -9 -9 प्रॅक्टिस करा. -8 -8 प्रॅक्टिस करा. -6 ची प्रॅक्टिस करा. -7 -7 ची प्रॅक्टिस करा. झालं की. पण थोडंसं जागेवर ठेवावं लागेल. असं नाही की काहीतरी दळण काहीतरी निघालं जाड बारीक, असं नाही बाबा. थोडंसं प्रॉपर क्वालिटीवर काम करावं लागेल. हा प्लीज. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 99 -6 बघा डायरेक्ट अवेलेबल. -6 इज डायरेक्ट अवेलेबल. अगेन -6 -6 काय म्हणतो? +4 -10 अगेन -6 बघा डायरेक्ट अवेलेबल. डायरेक्ट अवेलेबल होती आता. अगेन -6 +4 बघा असा होता ना सुषमाताई. तर -6 डायरेक्ट झाला. -6 करा ना युनिट रॉडवर डायरेक्ट. -6 डायरेक्ट करा. त्यांना काय झालं माहिती का? आता तुमचाच प्रॉब्लेम नाही. हा परत सांगतो मी. आता इथं मात्र एक खरं तुम्हाला ऑब्झर्वेशन लक्षात येईल मुलांना. आतापर्यंत सवय काय होती माहिती का? ऐकून घ्या. आतापर्यंत काय सवय होती? डायरेक्टली मजेशीर वाटायचं. डायरेक्ट हा मजेशीर वाटायचं. आता डायरेक्ट उपलब्ध असलं तरी म्हणतो आपण डायरेक्ट आहे की नाही, डायरेक्ट आहे की नाही, डायरेक्ट आहे की नाही, असं होतं. हा मी स्वतः खूप विद्यार्थ्यांना बघितलंय. तरी त्यांना आणि मग त्यांना सांगावं लागतं अशी टपली वाजवा. अरे डायरेक्ट अवेलेबल आहे ना ते युनिट रॉडवर, डायरेक्ट कर ना बाबा. डायरेक्ट असलं तरी ते म्हणतात डिफिकल्टचा विचार करतात. हा एक माइंड सायन्सचा प्रकार असतो. की हे इथं म्हणून थोडं कॉन्शियस सबकॉन्शियस थोडंसं दोघं वापरावं लागतात. पुन्हा परत प्लीज थोडंसं कॉन्सन्ट्रेट. 99 -6 हा -6 is the direct available. Again -6
-6 कसा होतो? +4 -2. -10.